नागपूरमध्ये मोहनजी भागवत संघाचे सरसंघचालक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी RSS न बोलवलेला हा धीरेंद्र शास्त्री भोंदू बाबा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलला। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी चकार शब्द काढला नाही। शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी, महाराष्ट्रातल्या साधू संतांचा अपमान करण्यासाठी या धीरेंद्र शास्त्रीला भाजपा आणि संघाकडून वारंवार महाराष्ट्रामध्ये पैसे देऊन आणण्यात येतं। 1-1 कोटी रुपये त्याला फीस दिली जाते आणि महाराष्ट्राचा अपमान, शिवछत्रपतींचा अपमान करण्याची सुपारी देवेंद्र फडणवीसांनी संघानं या धीरेंद्र शास्त्रीला दिलेली आहे। नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत मूग गिळून गप्प बसले होते। या धीरेंद्र शास्त्रीच्या शिवाजी महाराजांच्या अपमानाला यांची मूकसंमती होती, याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध आंदोलन इथं करण्यात आलं। धीरेंद्र शास्त्रीच्या फोटोला आम्ही चप्पल न मारू, उद्या जर धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचा असाच यथोचित चप्पल न सत्कार काँग्रेस पक्ष करेल। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ आणि आमच्या सगळ्या सिनियर नेत्यांनी भूमिका घेतलेली आहे की शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी काँग्रेस मैदानात आहे। धीरेंद्र शास्त्रीचा बंदोबस्त या सरकारनं करावा, अन्यथा काँग्रेस पक्ष आमच्या पद्धतीनं त्याचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही। त्याला चपलेचा हार घालून त्याची धिंड काढण्याची आम्ही इथं आज घोषणा करतो।